नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगुना ही ओवीची काळजी घ्यायला घरी असते. जानकी ही आता कामाला गेलेली असते म्हणून. तेव्हा मात्र आता सगुना खूप छान असं ओवीला हसवत असते. मधील छान असे गाणी, नाचगाणी लहान बाळांचे तिला दाखवत असते. तेव्हा मात्र आता सगुना ही खूप खुश होऊन मोबाईलमध्ये जे लहान अशी मुलगी असते तर ती डान्स करत असते आणि सगुना ओवीला म्हणते की बघ ना, ती लहान मुलगी किती छान असा डान्स करते. तेव्हा ओवी म्हणते की हो ना, आणि मला सुद्धा इतकं छान नाचता येतं. तेव्हा सगुना म्हणते की हो, मला माहिती आहे की ओवी बाळा तुम्ही खूप टॅलेंटेड आहात आणि ओवी बाळा तुम्ही लवकरात लवकर बऱ्या व्हा. मग आपण या गाण्यावर तुमचं रील करू, काय म्हणतात ओवी बाळा? तेव्हा ओवी खूप खुश होऊन अगदी हो हो हसत असते. आणि तेवढ्यात जानकी घरी येते. जानकीला अगदी घाम वगैरे आलेलं असतं, दमलेली असती बिचारी काम करून. तेव्हा मात्र आता सगुना आणि ओवी तिला पाहतात. ओवी म्हणते की आई तू आलीस. सगुना लगेच तिच्या हातातील जी बॅग असते तर ती घ्यायला जाते की वहिनी द्या इकडे. जानकी म्हणते की नाही सगुना, अगं राहून दे. तर सगुना धावतच जानकीला पाणी आणण्यासाठी किचनला जाते. तेव्हा जानकी ओवीजवळ बसते आणि काय ओवी बरं तर वाटतं ना, आणि सगुना मामीला तू त्रास तर नाही ना दिला? तेव्हा सगुना अगं ओवीने काही त्रास दिला का तुला, असे सगुनाला सुद्धा विचारते. वर लगेच सगुना म्हणते की काय ओवी बाळा, आई आल्यानंतर बरं वाटतं की नाही बाळाला? तेव्हा ओवी आणि जानकी खूप छान हसतात. तेव्हा जानकी आता ओवीला म्हणते की बाळा तुझ्या आवडते ॲपल मी घेऊन आले. तर ओवी खूपच खुश होते. वाव खूपच छान असे म्हणून जानकी दाखवते आणि हो बघ ना लाल लाल. तेव्हा जानकी म्हणते की सगुना काकूला द्यायचे ना? सगुना म्हणते की नको नको. जानकी म्हणते की नको काय, घे हक्काने हक्काने घ्यायचे असते देत असल्यानंतर. आणि आता ॲपल घेतल्यानंतर जानकी काही पैसे बॅगमधून काढते आणि सगुनाच्या हातात देते आणि सगुना हे दर. तेव्हा सगुना हातात घेते परंतु विचारते की कशाची वहिनी हे पैसे, आणि परत जानकीच्या हातामध्ये ते पैसे ठेवून देते. जानकी म्हणते की काय अगं सगुना? तर सगुना म्हणते की वहिनी अहो ओवी माझ्या लेकीसारखी आहे, तिच्यासाठी टाइम काढून आले आणि त्याचे तुम्ही मला पैसे देतात का? वहिनी अहो तुम्ही माझ्यासाठी इतकं काही केलं, इतका खर्च हॉस्पिटलचा तुम्ही म्हणजे 50,000 रुपये माझ्यासाठी भरलेत आणि मी तुमच्यासाठी इतकं सुद्धा नाही करू शकत का? सगुनाला वाईट वाटतं. सगुना म्हणते की थोडीशी माणुसकी जपली तर तुम्ही मला त्याचे पैसे देतात का? तेव्हा जानकी खूप छान प्रकारे समजावते की अगं सगुना, प्रेम नाती हे सर्व आपल्या ठिकाणी, व्यवहार पैसा हे सर्व आपल्याच ठिकाणी. आपला वेळ आणि आपला चांगुलपणा हा फुकट जायला नको. खरं तर अगं सगुना आपणच आपली किंमत करायला हवी, आपणच ते ठरवायला हवं, नाहीतर लोक हे गृहीत धरायला लागतात. आणि सगुना अगं तुझा सुद्धा संसार आहे, तू पण पै जोडतेस ना संसारासाठी, त्यामुळे धर हे पैसे ठेव तू. आणि त्यामुळे तर तुला जड वाटत असेल तर जानकी ऋषी सारखं अगदी तुझ्या दारात जर आलं ना तर त्यांना मदत करशील ना? तेव्हा सगुना हसते आणि चला आता वहिनी उद्या येते आणि ओवीचा छान असा गोड पापा घेते आणि ओवी बाळा चल आता उद्या लवकर येते मी, म्हणून एकमेकींना बाय करत सगुना आता निघून जाते. त्यानंतर मात्र आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये असं बघायला मिळतं की ऐश्वर्या आता खूप तापलेली असते. कारण आता सुमित्राने रंगमाला ती वॉशिंग पावडर आहे सर्वची काही पॅक विकत घेतलेले असतात आणि आजी मात्र अगदी त्याच्याकडे निरखून हसून पाहत असते. कारण ते कपडे इतके स्वच्छने निघतात हे आजीने पाहिलेलं असतं, म्हणून आजीला सुद्धा ती पावडर खूपच आवडते. परंतु आता मात्र ऐश्वर्या खूप भडकते. सांगा तुमच्या लेकीला जरा समजावून, माझ्या सासूला काय गरज होती जानकीकडून एवढे वॉशिंग पावडरचे पुडे विकत घेण्याची? घेतली तर घेतली पण एक नाही सगळे पुडे घेतलेत. याने काही आपण असे कपडे धुणार आहोत का? असे चीप प्रॉडक्ट आपण वापरतो का? नाही ना. घेतले कशाला ते पावडर? म्हणून ऐश्वर्या आता खूपच तळतळत असते. अगदी रागराग तिचा चालू असतो. परंतु आजीला मात्र तिच्या एकही बोलण्याचा काही फरक पडत नसतो, कारण आजीचं लक्षच नसतं. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या आणखीन डोक्याला हात लावते आणि आजीला विचारते की काय आजी, काय चाललं, काय बघता हे पॅकेटवर? त्यावर आजी मात्र हसून म्हणते की छान नाव आहे ना, रंगमाला वॉशिंग पावडर. त्यावर लगेच ऐश्वर्या ही रागाने म्हणते की मग एक काम करा, तुम्ही सुद्धा जा आणि जॉईन व्हा त्या जानकीला. काय कौतुक चालली ह्या जानकीचं, जरा कुठे तिने येथे येऊन भाषण दिलं तर झालं. आमच्या सासूबाई तर इमोशनल होऊन पागळल्या सुद्धा. आमच्या आईंना कोणीही मूर्ख बनवू शकते आणि बनवायची तरी काय गरज आहे? या अख्ख्या घरात एकच इमोशनल फील व्यक्ती आहे आणि ती म्हणजे सुमित्रा रणदिवे. तर आजी म्हणते की अगं काय? तर लगेच ऐश्वर्या पुढे म्हणते कोणी काही जरी सांगितलं ना हे असं गालावर हात ठेवायचा आणि काय अगो बाई हो का, असं
असं झालं, असं करायचं म्हणजे सुमित्राची ती ऍक्टिंग करते आणि लगेच समोरच्या माणसावर दया दाखवत असतात. दुसरं येते तरी काय त्यांना, असे सुमित्राला ती बोलत असते आणि ते पण आजीच्या तोंडावर. त्यावर आजी लगेच म्हणते की काय ग ऐश्वर्या, काय हे किती चिडचिड करशील, हे जर सुमित्राने ऐकलं तर काय होईल. तर ऐश्वर्या म्हणते की ऐकून द्या, ऐकत असल्या तर मला काही फरक पडत नाही, मी कुणाला नाही घाबरत. या असले प्रकार आणि ही असली माणसं या घरात मला नकोय, असे ऐश्वर्या जेव्हा म्हणून जाते तेव्हा मात्र आता आजीला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर मात्र आता जानकी ही ओवी बरोबर खूप छान गप्पा करत असते आणि काय ओवी आता भूक लागली की नाही. ओवी म्हणते की लागली ना. तर जानकी विचारते की मग काय बनवू, टोमॅटोचं सार वगैरे काही बनवू का. त्यावर लगेच ओवी खुश होऊन म्हणते की हो आई चालेल. त्यावर जानकी ही ओवीला म्हणते की अगं ओवी, मी तुझ्यासाठी एक गंमत आणलेली आहे. तेव्हा मात्र ती आता ओवीला डोळे मिटवायला सांगते आणि जेव्हा ती डॉल ती सुमित्राकडून जानकीने घेऊन आलेली असते, म्हणजे जुनी जी आपल्या ओवीची डॉल असते ती, तेव्हा मात्र आता ओवी डोळे उघडते आणि तिची ती स्वतःची डॉल बघून तिला खूप आनंद होतो की आय्या माझी डॉल. आणि आई ही तर आपल्या तिकडच्या घरी होती, तुझ्याकडे कशी आली. त्यावर जानकी खुश होऊन म्हणते की अगं बाळा आजीने दिली. ओवी खूपच खुश होते आणि काय आजीने. तर जानकी म्हणते की अगं हळूच बाला, शुक, अगं आपलं सिक्रेट आहे ना ते कुणाला काही कळून द्यायचं नाही. तेव्हा जानकीला ते आठवतं की सुमित्रा आईने ती बाहुली केव्हा आणून दिली. जेव्हा रंगमाला वॉशिंग पावडर विकून जानकी घरी निघलेली असते तेवढ्यात लगेच सुमित्रा मागून येते, जानकीला आवाज देते. जानकी अगं ती डॉल आपल्या सुमित्राच्या हातात असते आणि ओवीची तब्येत कशी आहे, तिला बरं वाटतं का म्हणून ओवीची ती विचारपूस करते. त्यावर जानकीला खूप आनंद होतो. जानकी म्हणते की आई ओवी आता बरी आहे, तिच्या पोटात दुखणं आता थांबलेलं आहे, डॉक्टरनी डिस्चार्ज दिला, आता तिला घरी आणलेलं आहे. आणि सुमित्रा ती डॉल आपल्या जानकीच्या हातात देते. जानकीला खूप आनंद होतो. वर सुमित्रा अगदी डोळे भरून म्हणते की जानकी अगं एकदा मला ओवीला भेटायचं ग. तेव्हा जानकीला खूप आनंद होतो. जानकी म्हणते की हो आई, तिला एकदा पूर्ण बरे वाटले ना येतेच आपल्या घरी. आणि पुन्हा जानकीचे डोळे भरून येतात. जानकी बोलायची थांबते. त्यावर लगेच पुन्हा जानकी शांत होते आणि आईंना विचारते की येतेच मी, तिला घेऊन येऊ का तुम्हाला भेटण्यासाठी. सुमित्रा मान डोलावते की हो आणि सुमित्राचे डोळे भरून येतात. जानकीचे सुद्धा डोळे भरून येतात. तेव्हा सुमित्रा त्या बाहुलीच्या डोक्यावर असा प्रेमाने हात फिरवते, जशी आपल्या ओवीच्या डोक्यावरून हात फिरवत असते अगदी तसा. आणि जानकीचे डोळे सुद्धा भरून आलेले असतात. ती सुद्धा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. आईंना मोठ्या मनाने विचारते की येऊ का आई. तेव्हा सुमित्रा सुद्धा अगदी अंतकरणाचे तिचे सुद्धा डोळे भरून येतात आणि अशी खुणावते की ये फक्त. त्यावर जानकी निघून जाते आणि हे सर्व घडलेला प्रकार जानकी आपल्या ओवीला सांगते. ओवीला सुद्धा खूप आपल्या आजीची आठवण यायला सुरुवात होते. त्यावर ओवी सुद्धा जानकीला म्हणते की हो ना आई, अगं खरंच मला सुद्धा आपल्या आजीची खूप आठवण येते, तिने मला भेटायला यायला हवं होतं, का आली नाही ग आई आपली आजी मला भेटायला. आणि जेव्हा मी बरी होईल ना तेव्हा पहिल्यांदा मी आजीलाच भेटायला जाईल. तेव्हा जानकी म्हणते की हो ओवी, आजी तुला भेटायला नक्की येणार, जेव्हा तू बरी होशील ना तेव्हा तू आजीला भेटायला जा. तर ओवी म्हणते की आई तुला आठवते का, मी शाळेतून आले की आजी मला जेवायला वाढायची, तिच्या हातचा तो गरम गरम तुपातला लाडू, साखर पोळीचा लाडू आणि लंबी भात, खरंच वाव म्हणून आता ओवीला आठवण होते. आणि जेवून झाल्यानंतर झोपण्यासाठी तिच्या साडीची मऊ ती दुलाई. आई खरंच मला त्या सगळ्यांची खरंच खूप आठवण येते, म्हणून ओवी ही जानकीच्या मिठीत येते. जानकी म्हणते की हो ना बाळा. आणि ओवीला जवळ घेत जानकी ही तिला म्हणते की ओवी बाळा, अगं आजीसाठी नात म्हणजे एक दुधावरची साय असते. खरंच ओवी तू खूप लकी आहे, तुला अशी आजी मिळाली. म्हणून ती ओवीचा एक गोड पापा घेते. त्यावर ओवी थोडीशी नाराज होते आणि जानकीला म्हणते की आई तुला एक विचारू का, बाबा नेहमी नाराज असतात, रागवतात, कायम ते म्हणत असतात की आपल्या तिघांचीच फॅमिली आहे, आपल्या तिघांचीच फॅमिली आहे, मग आपण आपल्या त्या घरी परत कधीच जाणार नाही का. त्यावर जानकी म्हणते की बाळा अगं का जाणार नाही, ते घर कुणाचं आहे. तर ओवी म्हणते की आपले. मग आपले आहे ना, तर मग आपण जाणार नाही तर कोण जाणार, असे जानकी खुश होऊन तिला समजावत असते. ओवी बाळा, आपली फॅमिली पुन्हा एकदा एकत्र येणार, आपण पुन्हा एकत्र येऊन पुन्हा पहिल्यासारखे हसणार, खेळणार, नाचणार, मज्जा करत राहणार आणि सर्व सण सुद्धा एकत्र येऊन एकत्र साजरे करणार, लवकरच आपण आपल्या घरी जाणार आहोत. तेव्हा ते ऐकून ओवी खूपच खुश होते आणि तिची ती बाहुली
हातात घेते आणि सोनूली अगं आपण आपल्या घरी लवकरच जाणार असे तिला सुद्धा गोड पापा घेत ओवी सांगत असते। अगदी खुशून आपल्या डॉलचे पापे घेते आणि जानकीला परत प्रेमाने खुशून मिठी मारते। तेव्हा जानकी ओवीला जवळ घेत म्हणते की ओवी बाळा आता आपण लवकरच त्या घरामध्ये जाणार आहोत। त्यानंतर मात्र इकडे ऐश्वर्याला काही आता चैन देत नसतो। अगदी तिच्या जीवाचा जळफाट झाला असतो की जानकी आता या घरात परत येते की काय। एकदा आली आणि आता आईंचं मन तर तिने ओळखलं आणि ती काय तर पावडर घेऊन आली आणि काय तर म्हणत होती। काय बोलली ती? चिवट डाग पळवतील, खरे रंग उजळतील, म्हणजे तो चिवट डाग मी आहे। ती मला या घरातून बाहेर काढणार का? आणि समोर टेबलवर जो विकत घेतलेला जानकीचा रंग मला वॉशिंग पावडरचा जो पुडा असतो तो लगेच ती पॅक तो उचलते आणि आता तिचा ही पावडर मी कशी बाहेर फेकून देते, कशी उधळते म्हणून जोरात लाथेने तो पुडा ती तिकडे लुटून देते। आणि तेवढ्यात मात्र तिथे सुमित्रा येते। सुमित्रा हे सर्व पाहते तर सुमित्राला खूप राग येतो। ती पावडर सर्वत्र फरचीवर सांडते तर सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, अगं ऐश्वर्या काय हे काय चाललं तुझे हे नाटक? काय ग काय झाले तुला? एवढा कसला राग? म्हणून सुमित्रा आता ह्या ऐश्वर्यावर भडकते। त्यावर लगेच आजी म्हणते की नाही अगं तिची काही चूक नाही, तिने काही केलेले नाही। काय ग अगं ते पुडकं असं ठेवलं होतं ना तेव्हा मात्र जोरात असा वारा आला आणि ते असे तिकडे उडून गेले। मात्र सुमित्राने तिच्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं। सुमित्राला राग येतो। सुमित्रा म्हणते की आई आता पुरे कर तिची बाजू घेण्याची, तू तिची बाजू घेऊ नकोस, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं हिला लात मारताना। सुमित्रा रागाने ऐश्वर्याला म्हणते की हल्ली जरा ऐश्वर्या तू विचित्रच वागायला सुरुवात केली, तुझं वागणं काही मला पटत नाही। आणि काय ग आता इतका हा सर्व पावडरचा पसारा करून ठेवला, सर्वत्र पावडर सांडली, मग कोण आवरणार हे सर्व? तेव्हा आता ऐश्वर्या काही एक नाही दोन नाही तर सुमित्रा समोर आहे ही सुद्धा काही बघत नाही आणि सुमित्राला म्हणते की कोण आवरणार? म्हणजे बोलवा ना तुम्ही तुमच्या जानकीला हे सर्व आवरायला, ती करेल हे स्वच्छ। आणि तसेही आजकाल साफसफाई करण्याचा खूप चस्का तिला आला, मग तिला सांगा ती देईल करून हे सर्व तुम्हाला साफ, नाहीतर मी काय म्हणते जानकी नाही तर तुम्ही हे सर्व साफ करा। त्यावर आता तुम्ही हे सर्व साफ करा असे म्हटल्यानंतर मात्र सुमित्राच्या पायाखालची जमीनच हादरते। सुमित्रा अगदी धक्केने या ऐश्वर्याकडे रागाने पाहत असते, कारण आज आता खऱ्या अर्थाने ऐश्वर्याने तिचा रंग मात्र सुमित्राला दाखवलेला असतो आणि सुमित्राचे डोळे मात्र आता उघडवलेले असतात। रागाने ह्या ऐश्वर्याकडे पाहायला सुरुवात करते आणि आजीला सुद्धा आता या ऐश्वर्याचं वागणं जरा खटकतं। तर आजीला सुद्धा धक्का बसलेला असतो की काय ही ऐश्वर्या आज सुमित्राला सुद्धा इतकी बोलते। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या पुढे सुमित्राला म्हणते की तुम्ही हे सर्व साफ करा, कारण कसे आहात की तुम्ही कायम घरामध्ये बसलेलेच असतात, काही काम तुम्ही करत नाही, त्यामुळे जरा घरातील काम करा। तेव्हा आता ते ऐकून मात्र सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो। सुमित्राच्या डोळ्यामध्ये चटकन असे पाणी येते आणि ऐश्वर्या मात्र तोऱ्यात आतमध्ये निघून जाते। तर आजीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं, कारण आता सुमित्रा ही ऐश्वर्या कसं वागतं हे आजीला सुद्धा नाही पटत, परंतु तरी सुद्धा आजी ऐश्वर्याची बाजू घेत असते। सुमित्राचे डोळे अगदी भरून येतात आणि ऐश्वर्या निघून गेलेली असते। त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश घरी येतो आणि जानकी तिच्या हाताने प्रेमाने बनवलेलं जेवण आपल्या ऋषिकेशला वाढत असते। ऋषिकेश अगदी प्रेमाने जानकीशी गप्पा करत करत जेवत असतो। जानकी मस्त जेवायला वाढत असते आणि ऋषिकेश म्हणतो की काय ग लोणचं बिंचं आहे का जरा? जानकी हसते आणि जानकी लोणचं वाढते आणि बास का असं ऋषिकेशला विचारते। त्यावर लगेच ऋषिकेश विचारतो की जरा पापड आहे का? जानकी म्हणते की काय पापड आणि काय हो आज बरं तुम्हाला सगळंसं खाऊशी वाटतं? त्यावर ऋषिकेश म्हणतो की म्हणजे मी काही जेवत नाही का? जानकी म्हणते की नाही हो तसं नाही, नेहमीच मी सगळं काही बनवत असते की पापड लोणचं कोशिंबीर वगैरे सर्व काही, तुम्ही जेमतेम जेवता आणि लगेच ताटावरून उठतात, आज मात्र तुम्ही अगदी खुशून जेवतात आणि सगळं काही मागून जेवतात, नक्की असं काय काय आहे ऋषिकेश? असं विशेष खास काय आहे? तेव्हा मात्र आता ऋषिकेश खूप खुश असतो आणि ऋषिकेश खुश होऊन सांगतो की अगं जानकी माझी योजना ही बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांनी खूप उचलून घेतली। जानकी म्हणते की काय काय? तर ऋषिकेश म्हणतो की हो त्यांना ती योजना खूप आवडली आणि सर्व शेतकरी माझ्या बाजूने झालेत। जानकीला खूप आनंद होतो। तर ऋषिकेश पुढे सांगतो सर्व शेतकऱ्यांनी आपला स्वतःचा असा बाजार स्टॉल लावायचा, बरेचसे शेतकरी आणि बाजार समितीतील इतर जे काही लोक आहेत ते सुद्धा सर्वजण माझ्या बाजूने होते।
तू बघतच राहा की जानकी त्या सयाजीराव च्या विरोधात, कमिशन घेणाऱ्या लोकांच्या विरोधात मी उठाव करणार आहे आणि उद्याच जानकी आपला पहिला बाजार लागणार आहे. तर जानकी म्हणते काय ऋषिकेश, उद्यापासून? तर ऋषिकेश म्हणतो की हो आय नो. अहो ऋषिकेश, तुम्ही जे कराल ते चांगलंच करताल, पण नक्की असं तुम्ही काय करण्याचं ठरवलेलं आहे असे जानकी विचारते. त्यावर लगेच ऋषिकेश सांगतो कारण दलालांची मदत न घेता डायरेक्ट आपण शेतकऱ्यांसाठी माल लावायचा. शेतकऱ्यांनी आपला माल आणि शेतीतील पीक हे डायरेक्ट त्या बाजारात जाऊन विकायचं, कसलं कमिशन नाही आणि काही नाही. आणि जानकी जर हे असं केलं तरच शेतकऱ्यांना त्यांनी त्यांच्या शेतीत केलेला कष्ट आणि त्यांच्या शेतीतील त्यांना म्हणजे योग्य प्रमाणात असा भाव मिळेल आणि त्या कष्टाचं फळ जानकी त्यांना मिळेल. आणि जानकी तुला चांगलंच माहिती आहे, तर शेतकरी जगला तरच गाव जगेल. तेव्हा जानकी हे सर्व ऐकून खूप खुश होते आणि ऋषिकेशला म्हणते की आय एम सो प्राऊड ऑफ यू, म्हणजे खरंच मला तुमचा अभिमान वाटतो. खरंच ऋषिकेश, तुमची ही शेतकऱ्यांविषयी तळमळ आहे ना, ती मला दिसते. खरंच शेतकऱ्यांविषयी तुमची खरंच तळमळ आहे. तुमचा जीव त्यांच्यासाठी अगदी तळमळतो. त्याला कुठल्याच राजकारणाचं काही घेणे देणं नाही, फक्त तो शेतकऱ्यांचं जीवन जाणतो. आणि खरंच पुन्हा एकदा जानकी त्याला म्हणते की आय एम सो प्राऊड ऑफ यू ऋषिकेश. त्यावर ऋषिकेशला सुद्धा खूप आनंद होतो. तो सुद्धा अगदी आनंदाने खुश होऊन जेवत असतो. त्यावर जानकीच्या डोक्यात एक विचार येतो. त्यावर लगेच ती ऋषिकेशला म्हणते की आओ, शेतकऱ्यांनी ही जी काही योजना केली तुमच्या सोबत राहून, तर त्यात मात्र आता मोडता पाय हा सयाजीराव नक्की घालेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नक्की घालणारच, कारण दलाली आणि हे बाजारभाव आणि दलाली बाजारभाव हे त्याचं महत्वाचं असं धोरण आहे आणि अगदी हक्काचं. तेथून हकलताना तो शिंग उगरणारच, पण मी त्याला नाही घाबरत. त्याला काय करायचे ते करून दे, परंतु मी मात्र काही मागे हटणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की योजना ही एकदा हाती लागली, व्यवस्थित ती म्हणजे सुरुवात झाली, तिचा फायदा व्हायला लागला, तर तुला असं दारोदारी जाऊन काम करण्याची काही गरज पडणार नाही. त्यावर जानकी म्हणते की अहो असं काय करतात, हे सर्व मी आपल्यासाठीच करते ना. एकदा तुमचं व्यवस्थित झालं, एकदा तुमचा जम बसला, तर आपण बघू ना काय करायचे ते. आपण दोघे काही वेगळे आहोत का? आणि तुमच्या ह्या बाजार समितीच्या योजनेमध्ये मी तुम्हाला नक्की मदत तर करू शकतेस ना. ऋषिकेश म्हणतो की हो जानकी. ऋषिकेशला हसायला येतं. जानकी म्हणते की हे बघा, आता तुम्ही कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही आणि जर तुम्हाला टेन्शन आले तर मला सुद्धा टेन्शन येते. तुमचं टेन्शन ते माझं टेन्शन, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा बरं का. तर ऋषिकेश म्हणतो की हो का, असं का? आणि ऋषिकेश म्हणतो की जर माझं टेन्शन हे तुझं टेन्शन असेल तर हा घास माझा असेल, तर तो घास तुझा सुद्धा असेल, म्हणून तो आपल्या हाताने प्रेमाने जानकीला एक घास खा असे भरवायला लागतो. जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, मी आणि ओवीने मगाशी खाल्लं. ऋषिकेश म्हणतो की नाही, एक घास खा, काही फरक पडत नाही, म्हणून तो आपल्या हाताने प्रेमाने जानकीला घास भरवतो. त्यावर जानकी हसते आणि काय हो ऋषिकेश, किती मोठा घास भरला. त्यावर ऋषिकेश म्हणतो की हो मस्त झालं सर्व जेवण, भाजी भात सर्व काही अगदी कमाल. इतक्या दिवसातून आपला ऋषिकेश मात्र इतका आनंदाने पोटभर आज जेवलेला असतो आणि ते बघून जानकीला सुद्धा खूप छान वाटतं. त्यानंतर मात्र आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये सुमित्रा ही नानांना सूप भरत असते, परंतु सुमित्राचे डोळे मात्र अगदी भरून येत असतात. ऐश्वर्या जे काही वागली ते आता सुमित्राला काही सहन होत नसतं. नाना सुद्धा अगदी खात असतात मस्त आणि नानांना सुद्धा खूप वाईट वाटतच असतं, परंतु सुमित्राला आता त्या सर्वाची आठवण होते. कारण ऐश्वर्या सुमित्राला चक्क म्हणाली असते की तुम्ही सर्व साफ करा, तसंही तुम्ही घरात काही काम करत नसतात, जरासं काम करायला शिका. त्यावर आता सुमित्राचे डोळे अगदी खळखळ वाहत असतात. ऐश्वर्याच्या या बोलण्याचा खूप मोठा धक्का सुमित्राला बसलेला असतो. नानाही सुमित्राच्या डोळ्यामध्ये पाणी पाहतात. सुमित्रा का रडत असते म्हणून त्यांच्या जीवाचा सुद्धा अगदी असा तळमळ होत असते की सुमित्रा का रडते. नाना विचारायचा प्रयत्न करतात, परंतु बिचारे नानांना कुठे काही बोलता येत असतं, तर ते खानाखुना करून आपल्या सुमित्राला विचारत असतात आणि आपल्या हाताने तिच्या डोळ्यातील पाणी सुद्धा पुसतात की सुमित्रा अगं काय झालं, का रडते. सुमित्रा रडतच म्हणते की अहो ती ऐश्वर्या फटकन बोलली हो मला. ती मला असं म्हणाले की दिवसभर तर बसूनच असतात, जरा काम करा. मला म्हणाली की म्हातारी माणसं ही झुरळ फर्निचर असतात, मला ती असं म्हणाली आणि इतकं या घरासाठी मी काही केलं, इतके या घरामध्ये पाहुणे आले आणि गेले, इतक्या प्रेमाने आणि कौतुकाने मी सगळ्यांचं केलं, पण तरी सुद्धा कोणी मला कधीच काही बोललं नाही आणि मी सुद्धा कधी मागितले नाही, कधी काही कोणाला म्हटले नाही. नवीन दागिना हवा असतो, पूजेचा मान हवा असतो, तेव्हा आपण मागे होतो आणि हे सर्व त्यांना देतो आणि जबाबदारीची वेळ घ्यायची वेळ आली तर मागे कशा सरकतात ह्या मुली. ऐश्वर्या आज जे काही वागली ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. हे माझं घर आहे आणि माझ्याच घरामध्ये ती माझा अपमान करते आणि मला असं कसं बोलू शकते. तेव्हा नानांना सुद्धा हे सांगायचं असतं की ऐश्वर्या चांगली नाही, ते
तिने मला सुद्धा असं ढकलून दिलं होतं, मला सुद्धा मारण्याचा तिनेच प्रयत्न केला होता। त्यावर सुमित्रा परत नानांना विचारते की मला एक गोष्ट खरं सांगा की माझं काही चुकतं का तिच्या बाबतीत, एक सासू म्हणून जर काही चुकत असेल तर मला ते सांगा। त्यावर नाना हे डोळे भरून येतात। नाना हे मनात म्हणत असतात की सुमित्रा अगं काय सांगू मी तुला, तिच्या बाबतीत तर नाही, अगं तुझं तर सगळ्यांच्याच बाबतीत चुकलं, अगं तू तर दारातील तुळस उपटून टाकली आणि भांगेच्या रोपाला तू खतपाणी घातलंस, म्हणजे त्या ऐश्वर्याला जवळ केलं आणि जानकीला, तुळशीसारख्या जानकीला घराच्या बाहेर काढलं। आता त्याचेच हे परिणाम सगळ्यांना भोगावे लागतील। देवी आई तूच आता काहीतरी कर आणि लवकरात लवकर जानकी आणि ऋषिकेशला या घरामध्ये परत पाठव, म्हणून नानांच्या डोळ्यामध्ये पाणी टिपकत असतं। नाना सुद्धा रडत असतात आपल्या जानकी आणि ऋषिकेशसाठी। सुमित्राला काही वाटो परंतु या घराच्या ढासळलेल्या भिंतीला फक्त तेच सावरू शकतात। आज इतक्या दिवसातून पहिल्यांदा सुमित्राला जाणवतोय तिने ऐश्वर्याची साथ देऊन काहीतरी चुकीचे केले म्हणून। इतक्या दिवस मला सुद्धा सुमित्राचा खूप राग येत होता, पण आज मात्र सुमित्राची दया मला येते। तेव्हा सुमित्रा मात्र रडत असते आणि नाना हे सुमित्राकडे बघत आपल्या मनात विचार करत असतात। तेव्हा नाना ठरवतात की आता मी सुमित्राला सांगू का ऐश्वर्याने मला ओवीच्या जीवाचे बरे वाईट करण्याची कशी धमकी दिली होती, म्हणून नाना सांगायचा खूप प्रयत्न करतात। तर सुमित्राचं लक्ष जाते। सुमित्रा नानांना म्हणते की तुम्हाला काही सांगायचं का? नाना खुणावून म्हणतात की हो हो, अगदी त्यांच्या जीवाची अगदी तळमळ होत असते की सुमित्राला हे कसं सांगू। नाना जे सांगण्याचा प्रयत्न करत असतात तर सुमित्रा म्हणते की मला खरंच नाही कळतो तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करतात। सुमित्राला काही कळत नसतं। सुमित्रा देवी आईला हात जोडते आणि देवी आई लवकरात लवकर तू यांना बरं कर ग, हे काय सांगतात मला कळून दे ग, त्यांना लवकरात लवकर बरं कर। त्यावर नाना हे सर्व पाहतात। नाना म्हणतात की सुमित्रा अगं खरंच मी लवकरात लवकर बरं व्हायला हवं, नाहीतर आपलं हे कुटुंब घर अगदी तुटून जाईल ग आणि फार असा उशीर होईल। अगं मला सत्य सांगता येत नाही, कारण मी जर सत्य सांगितले तर ऋषिकेश, ओवी, जानकी या सर्वांच्या जीवाला धोका आहे, कसं सांगू मी तुला? अगं सुमित्रा मला काहीच कळत नाही की कसं मी तुला सांगू। जानकी खरंच निर्दोष आहे, तिला आणि ऋषिकेशला परत बोलाव, जानकी आणि ऋषिकेशला परत बोलाव, म्हणून जानकी ही म्हणजे नानांच्या जीवाची तळमळ सुरू असते आणि सुमित्रा ही देवीला हात जोडून अगदी डोळे झाकून प्रार्थना करत असते। त्यानंतर मात्र इकडे सर्व शेतकरी हे इकडे ऋषिकेश दादांच्या घरी येतात आणि ऋषिकेशला म्हणतात की चला ऋषिकेश दादा आता निघायचं का, सर्व आपले शेतकरी वाट पाहतात। त्यावर ऋषिकेश म्हणतो की पण चला निघूयात, पण सर्व तयारी तर अगोदर झालेली आहे ना असे विचार। तेव्हा सचिन दादा म्हणतात की हो हो ऋषिकेश दादा सगळी तयारी झालेली आहे। एवढ्यात जानकी आणि ओवी मस्त तयार होऊन बाहेर येतात आणि ऋषिकेशला खाण्यासाठी दही आणि साखर देतात, कारण चांगल्या कामाची सुरुवात करताना दही आणि साखर देत असतात। जानकी खुशून म्हणते ऋषिकेश शेतकऱ्यांचं भलं व्हावं यासाठी तुम्ही कायमच प्रयत्न करत आला आणि आता तुमचा हा बिझनेस तुम्ही त्यांच्या हितासाठी टाकतात, खरंच त्याचा मला खूप असा आनंद आहे। देवी आई तुमच्या या प्रयत्नांना यश देऊ, म्हणून तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा। तर ओवी सुद्धा म्हणते की बाबा ऑल द बेस्ट। तर ऋषिकेश खुशून म्हणतो की थँक्यू बेटा। तेव्हा जानकी आपल्या सचिन दादा आणि त्या बाकीच्या काकांना म्हणते की दादा अहो एकदा हे कामात बिझी झाली म्हणजे झाले, मग ते आपला फोन बिन काही बघत नाही, मला जर काही वाटलं तर मी तुम्हाला कॉल करेल, चालेल ना? त्यावर सचिन दादा म्हणतात की वहिनी अहो काही टेन्शन घेऊ नका, आम्ही सर्वजण यांच्या सोबत आहोत, काय असेल ना मी तुम्हाला लगेच फोन करून सांगत जाईल। ऋषिकेश हसून म्हणतो की तुम्ही असं करा, बाजारचे काम सोडा आणि हिलाच मात्र रिपोर्टिंग करत बस। तेव्हा सर्वजण अगदी खुशून हसतात। तर ऋषिकेश म्हणतो की चला आता येतो। जानकी पुन्हा ऑल द बेस्ट कर आणि ऋषिकेश आता सर्व शेतकऱ्यांना आणि ओवीला बाय करून निघून जाते। तेव्हा आता ऋषिकेश गेल्यानंतर ओवी हळूच आईला म्हणते की आई, जानकी म्हणते की काय ग, तर ओवी म्हणते की अगं बाबा होते म्हणून मी काही विषय नाही काढला। तेव्हा जानकी म्हणते की मला एक गोष्ट सांग, वेळापत्रकाप्रमाणे सर्व काही भरलं ना? त्यावर ओवी म्हणते की अगं आई आज शाळेला सुट्टी आहे, मी सुद्धा तुझ्यासोबत कामाला येते। त्यावर जानकी म्हणते की नाही नको, अगं सगुना काकू येणार आहे त्यामुळे तू येतेस थांब। त्यावर ओवी खुशून म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे, अगं मला आजीला भेटायचं आहे। तेव्हा जानकीला सुद्धा आठवते की आई आजीला सुद्धा ओवीला एकदा भेटायचं आहे। तेव्हा मग जानकी लगेच ओवीला म्हणते बरं झालं तू सुचवलं आणि आजीला सुद्धा तुला भेटायचं होतं, मी आजीला सांगितलं होतं की तुला बरं वाटलं ना तुला भेटायला घेऊन येईल म्हणून, मग मी कामाला जाते आणि जाताना तुला आशीर्वाद बंगल्यावर सोडते आणि संध्याकाळी येताना तुला घेऊन येते, पण बाळा हे बाबांना सांगायचं नाही। तर ओवी म्हणते की नाही, म्हणून ओवी आणि जानकी खूपच खुश होतात, कारण ओवीला आता आजीला भेटायला जायचं असतं। तर हा भाग येथे संपतो, पुढील भागामध्ये
ओवी दाराशी येते तर ऐश्वर्याला ओवीला बघून खूप राग येतो। तर लगेच ऐश्वर्या गुलाबदादांना म्हणते की ओवी येथे काय करते। तर गुलाबदादा सांगतात ओवी ताईंना तिच्या आजीला भेटायचं आहे। तेव्हा ऐश्वर्या लगेच रागाने ओवीला म्हणते की चालू पडायचं इथून चालती हो। तेव्हा ओवी रडतच म्हणते की मी काही इथून जाणार नाही, हे माझ्या आजीचं घर आहे। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या रागाने ओवीच्या हाताला धरते आणि तिला फरफटत म्हणते की तंबू काढून बसलेल्या तुझ्या आईला या घरातून बाहेर काढले, तुला बाहेर काढायला मला किती असा वेळ लागणार आहे। म्हणून ती ओवीला जोरात अशी ढकलून देते, परंतु गुलाबदादा धावत येतात आणि ओवीला धरतात। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या जोरात त्या ओवीवर ओरडते की निघ इथून। तेव्हा ओवी रडतच तेथून जायला निघते। त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश आणि ते सर्व शेतकरी बाजार लावण्यासाठी आलेले असतात। तर सयाजीरावांचे गुंड काठ्याने काही घेऊन येतात आणि ऋषिकेशला धमकावतात की आम्ही येथे बाजार लावून देणार नाही। तर ऋषिकेश म्हणतो की नाही, बाजार लावणार म्हणजे आम्ही येथेच लावणार। म्हणून आता ते सयाजी पाटलाचे जे गुंड असतात ते ऋषिकेशला जोराने काठ्याने मारायला सुरुवात करतात। तेव्हा ऋषिकेश त्यांना चांगला चोप देत असतो त्यांच्या काठ्यांना आणि तेवढ्यात मात्र आता सचिन दादा लगेच जानकीला फोन करून सांगतात। जानकी रोडने जात असते, आपलं मार्केटिंगचं काम ती करत असते आणि तेवढ्यात तिला फोन आल्यानंतर ती हॅलो असे म्हणते। तेव्हा ऋषिकेशचे जे काही ऋषिकेशला त्या गुंडांनी धरलेलं असतं आणि सचिन दादा लगेच फोन करून वहिनीला म्हणत असतात की अहो येथे बाजार म्हणजे तळावर खूप मोठा असा गोंधळ झालेला आहे। तेव्हा मात्र आता जानकी धावतच येते आणि जो ऋषिकेशला 2 गुंडांनी धरलेलं असतं आणि एक गुंड ऋषिकेशच्या डोक्यामध्ये जोरात काठीने मारणार असतो, तो जानकी ही ऋषिकेशच्या मागून येते आणि ऋषिकेशच्या जी डोक्यात काठी बसणार असते तर ती जानकीच्या डोक्यामध्ये बसते आणि जानकीला जबर असा मार बसतो आणि जानकी लगेच बेशुद्ध होऊन खाली पडते। तेव्हा ऋषिकेश त्या गुंडांना चांगला मारतो आणि जानकीला धरतो आणि जोरात जानकी असे ओरडतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।